आणि महाराजांनी दिलेलं ते यंत्र सुरतच्या भीमजी पारेखांनी सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरत मध्ये चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. म्हणजे भारतीय छपाई कलेचे जनक म्हणून आम्हाला महाराजांचंच नाव घ्यावं लागतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हे ज्ञान प्रवाहित राहिलं. संभाजी महाराजांना स्वतः महाराजांनी 16 भाषांचे जाणकार केलं. महाराजांना सांगता आलं असतं तुम्हाला तर राज्यच करायचं आहे, तलवारच चालवायची आहे, एवढ्या भाषा शिकायच्या तरी कशासाठी. पण महाराजांनी सांगितलं शिकायला हव्या, संवाद साधायला हवा, इतर भाषातलं ज्ञान मिळवायला हवं. 16 भाषा, 1 नाही 2 नाही 3 नाही 16. मराठी येते, हिंदी येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढंच नाही, महाराजांच्या राज्याभिषेकाला आलेला हेनरी ऑक्झंडन लिहून ठेवतो या छोट्या युवराजाला इंग्रजी सुद्धा येते. शंभू राजांनी माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला. या भाषा नुसता येतच नाहीयेत, संभाजी महाराजांनी अनेक भाषांमधून स्वतः ग्रंथनिर्मिती केली आहे. राजकारणाची चर्चा करणारा बुधभूषणम, नायिका भेद, अध्यात्माची चर्चा करणारा 7 शतक, नखशिका हे संभाजी महाराजांनी लिहिलेले ग्रंथ आहेत. वयाच्या 14व्या वर्षी श्री गणेशाचं संस्कृत मधून वर्णन करताना संभाजी महाराज लिहितात पद पदम पत्र समचरण जंगजिमी कनक कर बकर ना बिललित गबिर उदर लंबित विशाल वर उर दीर्घ तिमुंडी कर देत चारी फल एक दंतर सुंड लवत हरी जात सकल मल. हे संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी श्री गणेशाचं केलेलं वर्णन आहे. महाराजांनी स्वराज्य उभारलंच, पण हे स्वराज्य साहित्यिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या प्रचंड उंचीवर नेऊन ठेवलं. हे सगळ्यात महत्वाचं.